तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आलेला आहे। म्हणजेच 2000 रुपये तुमच्या खात्यात आलेत, पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। आपण आता पाहणार आहोत, आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मंडळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट बघत आहोत। तर आज आपण नेमकं बघणार आहोत की हा 8वा हप्ता कधी मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होईल, कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते वगळले गेले जाणार आहेत, याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आता सरकारकडून 8वा हप्ता देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। योजनेचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला होता त्यांनी याची यादी जाहीर करण्यात आली, यादी शासनाकडे पाठवली आहे। या यादीनुसार 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। यावेळी राज्यात 90,27,000 पेक्षा जास्त शेतकरी 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरले गेले आहेत। या यादीत सर्वांची यादी शासनाने आता तपासली आहे, पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा उलगडला आहे, तो म्हणजे हप्ता देण्यासाठी लागणारा निधी। हा निधी शासनाकडून मंजूर झाला की लगेच हा हप्ता खात्यावर जमा होणार आहे। तर हा खाता हप्त्यावर कसा जमा होणार आहे, याचा लाभ कोण घेणार आहे, याचा लाभ कुटुंबातील किती व्यक्ती घेऊ शकतात, याची अट मर्यादा काय आहे, हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे आता लवकरच निधीची तरतूद होणार आहे आणि त्यानंतर अधिकृत GR निघेल। तो GR निघाला की 8वा हप्ता थेट तुमच्या खात्यात टाकला जाईल। आता नमोचं वितरण कोण करतं, नमो शेतकरीचे पैसे कोण देतं, तर राज्य सरकार हे नमो शेतकरीचे पैसे देतं आणि पीएम किसानचे हे केंद्र सरकार देतं। तर यामध्ये अजून काय बदल करण्यात आले हे सुद्धा आपण पाहणार आहोत। राज्यात सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागली असलेली होती, त्यामुळे हे आता वितरण थांबलं होतं। हप्त्यावर अडथळा येत होता, जसं की पीएम किसानचा 21वा हप्ता वेळेवर आला, तसाच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता देखील वेळेवर मिळणार आहे। दोन्ही योजना पीएम किसान असो किंवा नमो शेतकरी असो, महासन्मान निधी याचा महिन्याचा अंत म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणे 100% आहे। पण यावेळी नमो शेतकरी योजनेला थोडा उशीर झाला, का म्हणे तर आता निवडणुका होत्या म्हणून आता लवकरच हा हप्ता जमा होणार आहे। शासनाकडून प्रोसेस सुरू झाली आहे, निधी मंजूर होण्याची वाट बघितली जाते। पण ह्या अफवा सोशल मीडियावर खूप पसरत आहेत की अशा पसरतात, आज येणार आहे निधी, उद्या येणार आहे निधी। त्यामुळे लक्षात येत नाही लोकांना की खरोखर शेतकरी बांधवांना की निधी आलाय की अजून मंजूर होणार आहे। त्यामुळे अशा बातम्या पसरत आहेत। निधी मंजूर झाला की लगेच 2000 रुपये 8व्या हप्त्याचे तुमच्या खात्यावर जमा केले जातील। पण बहुधा 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान तुम्हाला 8वा हप्ता बँक खात्यात दिसण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हे 2000 सोडू नका, कारण हे 2000 तुमच्या हक्काचे आहेत आणि तुम्हाला हे मिळणारच आहे। आता समजा ज्या काही 2 योजना असे म्हणजे पीएम किसान असू दे, नमो शेतकरी असू दे, सन्मान निधी योजना काही हप्ता 4-4 महिन्याने मिळत होता आपल्याला, पण आता आपल्याला वाट पाहावी लागणार नाही। सरकारने आता EKYC प्रक्रिया सांगितली आहे, पण तुम्हाला एक मी सांगतो, तुम्ही EKYC बोगसरित्या करू नका, कारण बोगसरित्या केल्यानंतर तुम्हाला याचा हप्ता भेटत नाही, थकीत राहतो। त्यामुळे तुमची लिस्टवर नाव येऊ शकत नाही। त्यामुळे तुम्हाला आता योग्यरित्या KYC केल्यानंतर तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। यासाठी अट आहे बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर लाडकी बहीण किंवा पीएम किसान किंवा नमो शेतकरी असू दे, कुठल्या योजनांचं तर तुम्ही कर्जमाफी पण मिळाली असेल तुम्हाला, पण कुठल्या तरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार आहे। त्यामुळे तुमची पत्नी असू दे, मुलगा असू दे, त्यांना मिळणार नाही। तुमचं नाव असेल तर तुम्हालाच मिळणार आहे। असंख्य लाभ घेत असाल, असंख्य योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। त्यामुळे हा सन्मान निधी तुम्हाला मिळू शकत नाही, त्यामुळे एकाच व्यक्तीला मिळू शकतो। त्यामुळे तुम्ही EKYC करताना पण नीट करा। आता चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।